ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठोत्तम यज्ञं विद्धि राजसम्। परंतु अर्जुन, फलावरच दृष्टी ठेवून आणि आत्मप्रतिष्ठे करता जो यज्ञ केला जातो तो यज्ञ राजस आहे असे समज. आता यज्ञुकीरविरेशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा आवंतीला राहू. आता अर्जुना, जो याग असाच यथासांग केला जातो, पण श्राद्धासाठी जसे राजाला आमंत्रण दिले जाते, जरी राजा घराशी बहुत उपयोगा जाई आणि कीर्ती होई श्राद्ध न ठके. पण त्याच्या मनामध्ये हेतू असा असतो की राजाचे पाय आपल्या घराला लागतील आणि त्यामुळे त्याचा पुढे अनेक प्रकारे उपयोग होईल, आपली लोकांमध्ये कीर्ती होईलच आणि श्राद्ध क्रियेमध्ये सुद्धा काही कमतरता येणार नाही. ऐसा धरुणी यावा का म्हणे स्वर्गू जोडील अशिका दीक्षितो होईन मान्यू लोका घडेल यागू. अशा प्रकारचे धोरण मनामध्ये ठेवून जेव्हा यज्ञ करता मनात म्हणतो की या यज्ञाने मला स्वर्गलाभ मिळेल, दीक्षित म्हणून लोकांमध्ये माझा बोलबाला होईल आणि हातून यज्ञ कार्यही घडून येईल. ऐशी केवळ फळा लागी महत्व पोकारवया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. अशा प्रकारच्या मतलबी हेतूने केवळ फळाच्या वासनेने जगामध्ये आपले मोठेपण सिद्ध व्हावे म्हणून जो याग केला जातो तो राजस प्रकारचा आहे असे समजावे. विधीहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धायुरहितम यज्ञम तामसं परिचक्षते. शास्त्र विधीला सोडून अन्न संतर्पण रहित, मंत्रहीन, दक्षिणारहित आणि श्रद्धाहीन असा जो यज्ञ त्याला तामस यज्ञ म्हणतात. आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परोता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मुळू. अर्जुना, जसे पशु पक्ष्यांच्या लग्न विधीला काम वासनेशिवाय दुसऱ्या कोणाचेही जोशीपण लागत नाही किंवा कोणत्याही जोशाची गरज पडत नाही, तसेच तामस यज्ञाला आग्रह हेच एक मूळ कारण असते. वार या वाटन वाही की मरण मुहूर्त पाही निषिद्धाशी विही आगी जरी. अर्जुना, वाऱ्याला जर वाट सापडणार नाही किंवा मरणाला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता वाटेल किंवा निषिद्ध पदार्थाला पाहिल्यानंतर भडकलेली आग भयाने मागे फिरेल, तरी तामसाची आचारा विधीचा थी ओढा वारा मनोनी तो धनुर्धरा उत्सृंखळू. तरच तामस पुरुषाच्या व्यवहाराला आळा बसेल. म्हणून अर्जुना, तामस पुरुष नेहमी स्वैरवर्तनी असतो, तो उत्सृंखळ असतो. नाही विधीची तीत चाडू नोई मंत्राधिक तयाडू अन्न जाता न सोयी तोंडू माशी केवी. त्याला विधी निषेधाची पर्वा नसते, मंत्राधिकांची त्याला गरज नसते. अन्न पाहिले की माशी जशी त्यामध्ये तोंड खुपसते, ते तोंड खुपसण्यासाठी माशी जसा कुठला विचार करीत नाही, त्याप्रमाणेच याला सुद्धा विधी निषेधाचा विचार नसतो. वैराग्याचा बोधू ब्राह्मणा तेथ केर गेल दक्षिणा अग्नी झाला वाउधाना वर पडा जैसा. यज्ञ करायला येणाऱ्या ब्राह्मणालाच ब्राह्मणांनी वैराग्यशील राहावं असा उपदेश दिला जातो. मग त्या ठिकाणी दक्षिणा कोण देणार? ज्याप्रमाणे विस्तव वावटळीमध्ये सापडावा तैसे वायाची सर्वस्व वेचे मुख न देखता श्रद्धेचे ना गविले निपुत्रकाचे जैसे घरू. तसा तो घमेंडीच्या भरामध्ये आपले सर्वस्व व्यर्थपणे उधळून टाकतो. निपुत्रकाचे म्हणजे ज्याला वारस नाही त्याचे घर कोणीही लुटून नेतो.
तसे मनामध्ये येत किंचित श्रद्धा नसताना सुद्धा लोभट लोक त्याचे द्रव्य लुटून नेतात. ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू ऐके म्हणे निवासू श्रेचा तो. अशा प्रकारचा जो भ्रामक खोटा यज्ञ आहे तो तामस यज्ञ आहे असे भगवान लक्ष्मीपती श्रीकृष्ण सांगत आहेत. आता गंगेचे एक पाणी परी नेली अनानी वाहनी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. मग देव सांगतात की अर्जुना, नदीचे पाणी एक रूप असते, पण निरनिराळ्या पात्रांनी वाहत असताना ते कोठे मळी वाहून आणते तर कोठे अगदी स्वच्छ असते. तैसे तिही गुणी तपू हेच झाली आहे त्रिरूपू ते एक केले दे पापू उधरी एक. त्याप्रमाणेच तप हे 3 गुणांनी 3 प्रकारचे होत असते. एका प्रकारचे तप पापाला कारण होते तर दुसऱ्या प्रकारचे तप उद्धार करते. तरी त्याची ती भेदी कैसिनी पा म्हणून सुबुद्धी जाणू पाशी तरी आधी तपची जाणू. अर्जुना, तपाचे 3 भेद कसे निर्माण होतात हे जाणण्याची तुला उत्कंठ इच्छा असेल म्हणून आम्ही आता तुला तपाचेच स्वरूप समजावून सांगतो. हेच तप म्हणजे काही ते स्वरूप दावी उपाही मग भेदिले गुणी ते पाठी बोलू. प्रथमतः तप म्हणजेच काय हे तुला सांगतो आणि मग गुणांनी त्याचे स्वरूप भिन्न भिन्न कसे होते ते नंतर कथन करतो. तरी तपजे का सम्यकू तेही त्रिविध ऐकू शारीर मानसिक शाब्दगा. ज्याला तप म्हणतात ते मूळचेच 3 प्रकारचे आहे. एक शारीरिक, दुसरे मानसिक आणि तिसरे शाब्दिक तप होय. देव द्विज गुरु प्राज्ञू पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसासु शारीरम तपो उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व विद्वज्जन यांचा आदर सत्कार करणे, सुशीरभूतपणा असणे, सरळपणे वागणे, ब्रह्मचर्य व अहिंसा याला शारीरिक तप म्हणतात. आता याती माझारी शारीरिक अवधारी तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होयू. या 3 तपापैकी आता शारीरिक तपाचे स्वरूप आहे. श्री शंकर किंवा श्रीहरी या दोघांपैकी जी देवता आवडली असेल तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आतही पहार जैसे पाया उडी घापे. त्या 3 देवतेच्या मंदिराकडे वाऱ्या वगैरे करण्यासाठी पायानी आतही प्रहर जो चालत राहतो. देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया करावया म्हणिया शोभती हातू. देवाच्या अंगणात श्रंगार करण्यासाठी, देवाला गंध पुष्पादी पूजा उपचार करण्यासाठी आणि कोणी सांगेल ते देवाचे काम करण्यासाठीच ज्याचे हात नेहमी सिद्ध असतात. लिंग का प्रतिमा दिठी देखत खेऊ अंगेष्टी लोटजे का काठी पडली जैसे. देवता लिंग किंवा मूर्ती दृष्टीस पडताक्षणी शरीर लोटल्याप्रमाणे दंडवत घालते आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोके तया ब्राह्मणांची निकी पायकी किजे. सदाचारादी गुणांनी जे लोकांमध्ये थोरवीला चढलेले असतात अशा विद्वज्जनांची द्विजांची मनोभावे करून सेवा करीत असावी. अथवा प्रवासी का पिढा शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जते. किंवा प्रवासाने तसेच रोगाने पिडलेले काही संकटाने रंजले गांजलेले असतील अशा जीवांना सुखी करीत जावे. सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरी तया सेवेशी किर शरीरे लोण किजे. सर्व तीर्थाहून सर्वश्रेष्ठ असे जे आई वडील आहेत त्यांच्या सेवेला आपले शरीर ववाळून टाकावे. आणि संसार आयसा दारुणू जो भेटलाची हरिषणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. आणि या संसारासारख्या भयंकर अवस्थेमधून जो भेटल्याबरोबर सर्व शीन परिहार करून टाकतो त्या ज्ञानदान करणाऱ्या
अत्यंत दयाळू असणाऱ्या गुरुला भजावे आणि स्वधर्माचा गिठा देह जाड्याची या किटा आवृत्ती पुटे सुभटा झाडी किजी. तसेच पार्था स्वधर्माच्या आगटीमध्ये अभ्यास योगाची पुटे देऊन देहाभिमानाचे हिनकस कण जाळून भस्म करावेत. वस्तू भूतमात्री नविजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी निविजे नावे नावे. सर्व भूतमात्रामध्ये आत्मवस्तू आहे असे जाणून त्यांना नमस्कार करावा, त्यांना नेहमी नमावे आणि परोपकार करीत असावी. तसेच विषयभोगामध्ये दृढ निश्चयाने संयम राखावा. जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवने अंगी तेथुनी जन्म आवघे सोवळे किजे. जन्माच्या प्रसंगी स्त्री देहाला स्पर्श करावाच लागतो, किंबहुना स्त्री देहातूनच जन्म होत असतो. पण त्या प्रसंगापासून पुढे सर्व जन्म सोहळा ठेवावा. भूतमात्राचे नावे तृणही ना सोडावे किंबहुना सांडावे छेद भेद. भूतमात्र आहे म्हणून गवताला सुद्धा तोडवू नये. इतकेच नाही तर त्याला तोडून मोडून टाकून देऊ नये. ऐशेशी जय शरीरे राटीची पडे उजरे तै शारीर तप घुमरे आले जाणू. अशा प्रकारे जेव्हा शरीराची राहटी शुद्ध आणि सरळ होईल तेव्हा शारीरिक तप पूर्ण रंगाला आलेले आहे असे समजावे. पार्था समस्त ही करणे देहाचिनी प्रधानपणे म्हणून याते मी म्हणे शारीर तपू. अर्जुना, या सर्व व्यवहारामध्ये शरीर हे मुख्य साधन असल्यामुळे मी याला शारीरिक तप असे म्हणतो. एवं शारीर जै तपू तयाची दाविली रूपू आता ऐक निष्पापू वाङ्मयते. या प्रकारे हे शरीर तपाचे विवेचन झाले. आता निष्पाप जे वाङ्मय तप आहे ते तू श्रवण कर. अनुद्वेग करवं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय व्यसनं चैव वाङ्मयं तपो उच्यते. कोणाच्याही मनाला न लागणारी परंतु खरे म्हणजे सत्य आणि गोड तसेच पथ्यकारक भाषण करणे आणि स्वकर्माचा अभ्यास यास वाचिक तप असे म्हणतात. तरी लोहाची अंग तुकू न तोळिताची कणकू केले जैसे देखू परिशेतीने. जसे लोखंडाच्या अंगाचा लचका न तोडता परीस ज्याप्रमाणे त्याचे सोने करून टाकतो तैसे न दुखविता सहजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोल नाजी. तसे स्वाभाविकपणे कोणाला न दुखवता जवळचना जे गोड आणि सुखकर होते असे भले पण ज्या बोलण्यामध्ये आढळून येते. पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जे तैसे एका बोलली होये सर्वाही तू. पाणी कुठल्या तरी एका झाडाला जात असते पण सहज जाता जाता ते गवतालाही जीवन देते. तसे जे भाषण एकाला उद्देशून असते परंतु सर्वांनाच हितकारक होते. जोडी अमृताची सुरसुरी तै प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडीही दे. अमृताची दिव्य गंगा लाभली तर ती प्राणाला अमर करतेच, पण तिच्यामध्ये केलेल्या स्नानाने पाप आणि ताप यांचे क्षालन होते आणि शिवाय ती जिभेला सुद्धा गोड लागते. पैसा विवेकुही पिटी आपुली अनादित्व भेटे हा एकता रुची नविटी पियुषी जैसे. तसा ज्या भाषणाने अविचार झडून जातो, अविवेक नाहीसा होऊन जातो, आपले अनादि आणि शाश्वत आत्मस्वरूप प्रकट होते आणि जे ऐकत असताना अमृत रसाप्रमाणेच ज्याचा कधीही वीट येत नाही. जरी कोणी करी पुसणे तरी होवावी ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमू का नामू. जर कोणी विचारलेच तरच बोलावी, नाहीतर खुशाल वेद संहितेची आवर्तनी करीत राहावी किंवा शास्त्राचं अध्ययन करीत राहावं. ऋग्वेदादी तिन्ही
प्रतिष्ठितती वाग्भवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ऋग्वेदादी तिन्ही वेदांची वाग्भवनामध्ये प्रतिष्ठापना करून जणू काय आपल्या वाणीला वेदशाळाच बनवलेली आहे. ना तरी एकाधी नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. किंवा शिवाचे किंवा विष्णूचे किंवा एखादं दुसरं कुठलंही नाव ज्याची वाणी एकसारखी घोकीत आहे म्हणजेच नामस्मरण करीत आहे याला वाचिक तप म्हणावे. आता तपजे मानसिक तेही सांगू ऐकू म्हणे लोकनाथ नायकू नायकू तू. आता यानंतर मानसिक तप कोणते ते सांगतो ते ऐक असे लोकपालांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणाले. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मनिग्रह भाव संशुद्धीर्थे तपो मानसम उच्यते. मन नेहमी प्रसन्न ठेवणे, सौम्यता धारण करणे, मुनीप्रमाणे व्रती असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यालाच मानसिक तप असे म्हणतात. तरी सरोवर तरंगी सांडिली आकाश मेघे का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. भगवान सांगतात की ज्याप्रमाणे तरंगाने सरोवरास, मेघाने आकाशास आणि सापानी चंदनवानास, नाना कळा वैषमे चंद्रू का सांडिलाधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळी. कळांच्या चलबिचलपणामुळे चंद्रास, काळजीने राजास किंवा घुसळाघुसळ करणाऱ्या मंदरा पर्वताने क्षीर समुद्रास सोडावे. तैसी नाना विकल्प जाळे सांडुनी गेली या सकळी मन राहे का केवळे स्वरूपे जे. तसे नाना प्रकारच्या संकल्पाने विकल्पाच्या गुंतागुंतीने सोडल्यामुळे जे मन केवळ आत्मस्वरूपी स्थिर झालेले आहे. तपने वीन प्रकाशू जाडे वीन रसू वोकळे वीन अवकाशू होय जैसा. जसा तापाशिवाय प्रकाश म्हणजे त्या प्रकाशामध्ये उष्णता नाही, ताप नाही, फक्त प्रकाश, किंवा जडपणा शिवाय रस किंवा पोकळी वाचून अवकाश, तैसे आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावामुखे हिवली जैसी अंगिके हिवो निधीन सांगू. त्याप्रमाणे जो स्वतःचे कल्याण साधून आनंदमय स्वरूप पाहतो आणि जसे गारठून बधीर झालेले अवयव थंडीच्या बाधेला जाणत नाहीत त्याप्रमाणे जो आपल्या स्वभावालाच मुक्तो. मग न चलते कळंके विणू शशी बिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगार पुणू मनाचे जे. मन निश्चळ कलंकहीन आणि परिपूर्ण अशा चंद्रमंडळासारखे जे मनाला चोख असे सौंदर्य येते. बुझाली वैराग्याची ओरपू जिराली मनाची धाप कापू तेथ केवळ झाली वापू निजबोधाची. त्यावेळेला वैराग्याचे सर्व कष्ट नाहीसे होऊन जातात, मनाची धडपड बंद होते आणि केवळ आत्मबोधाची पूर्णताच शिल्लक राहते. म्हणून विचारावया शास्त्रू राठवावे जे वक्तृ ते वाचेचेही सूत्रू हाती न धरी. म्हणून सहस्त्रोपदेश करण्यासाठी जे तोंड हलवायचे ते वाणीचे सूत्र हाती न घेता केवळ मौन स्वीकारले जाते. ते सोलाभ लाभलेपणे मन मनपणाई धरून शिवतले जैसे लवणे आपुले निजू. आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे मनाचा मनपणा सुद्धा नाहीसा होऊन जातो. मीठ जसे पाण्यात समरस होऊन लय पावते त्याप्रमाणेच आत्मतत्वामध्ये ते लीन झालेले असते. तेथ के उठते ते भावू जेही इंद्रिय मार्गी धावू घेऊन ठाकावे गावू विषयांचे ते. मग अशा अवस्थेमध्ये जे मनोभाव इंद्रियांच्या मार्गाने दौड करून विषयाचे गाव असतात ते भाव कसे काय उत्पन्न होणार. मनोनी ती मानसी भाव शुद्धीची असे अपयशी रोमशुची जैसी तळ हाताशी. तळ हाताला जसे केस नसतात तसाच अशा मनामध्येही विषय भावनांना थारा नसतो.
किंवा विषय वासनांना थारा नसतो. काय बहु बोलू अर्जुना, जय ही दशाई मना, तै मनस्तपो विधाना पात्र होयते. अर्जुना, याविषयी मी फार काय सांगू, पण जेव्हा मनाला ही अवस्था प्राप्त होते तेव्हा ती मानसिक तपाला पात्र होते असे समजावे. परी ते असो हे जाणू, मानस तपाचे लक्षणू, देवो म्हणे संपूर्ण सांगितले. मग देव म्हणतात की अशा प्रकारे तुला मानसिक तपाचे सर्व प्रकारे लक्षण सांगितलेले आहे. एवं देवाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतुते परिसविले गा. या रीतीने जे देह, वाणी आणि मन यांच्या संबंधाने तपाचे सामान्यतः जे 3 प्रकार होतात ते मी तुला या ठिकाणी कथन केले आहेत. आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविधी गे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळी. आता 3 गुणांच्या मुळे या 3 प्रकारच्या सामान्य तपाचे जे 3 भेद उत्पन्न होतात ते सांगतो, तर चांगले लक्ष देऊन ऐक. श्रद्धया परया तप्तम तपस्त्रिविधम नरे, अफलकांक्षी वीरयुक्ते सात्विकम परिचक्षते. फलाची अपेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीच्या माणसाने अत्यंत श्रद्धेने आणि योगयुक्त बुद्धीने हे त्रिविध तप आचरले म्हणजे त्याला सात्विक तप असे म्हणतात. तरी याची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फोडू. सख्या अर्जुन, हे जे त्रिविध तप मी तुला सांगितले ते जेव्हा फळाची आशा सोडून केवळ पूर्ण श्रद्धेने आचरावे. जै पुरतया सत्वशुद्धी, आचर्ये आस्तिक्य बुद्धी, तै तया तेची गा प्रबुद्धी सात्विक मनिपे. आणि जेव्हा ते शुद्ध सात्विक व्रतीने आणि आस्तिक्य भावाने चालवावे तेव्हाच शहाणे लोक त्याला सात्विक तप असे म्हणतात. सत्कारवान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलम ध्रुवम. आपला सत्कार व्हावा, आपणाला मान मिळावा, आपली लोकांनी पूजा करावी या हेतूने, त्याचप्रमाणे ढोंग माजवण्याच्या हेतूने जे तप आचरले जाते त्या अस्थिर आणि अनिश्चित तपाला या लोकांमध्ये राजस तप असे म्हणतात. ना तरी तपस्थापने लागी, दुजे पण मांडुनी जगी, महत्वाचा शृंगी वैसावया. नाहीतर तपाच्या निमित्ताने भेदभाव निर्माण करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्यासाठीच त्रिभुवनेची आसनमाना, न वचावी ठायाना, धुरेची आसना भोजना लागी. त्रिभुवनामध्ये इतर कोणालाही मान न मिळता सभेमध्ये, भोजनामध्ये इत्यादी ठिकाणी आपल्यालाच अग्रपूजेचा मान मिळावा यासाठीच विश्वाची या स्तोत्रा, आपण होवावया पात्रा, विश्वे आपुल्या यात्रा करावया यावे. सर्व विश्वाच्या स्तुतीला आपणच पात्र व्हावे आणि लोकांनी आपल्या घरी खेटे मारावेत या हेतूने लोकाची या विविधा पूजा, आश्रयून धरावया तुझ्या, भोग भोगावे ओजा महत्वाची या. लोकांच्याकडून मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे बहुमान दुसऱ्या कोणालाही न मिळता सर्व मोठेपणाचे सोहळे आपल्यालाच अनुभवायला मिळावेत यासाठी अंग बोल माकुनी तपे, विकावया पणपे, अंगहीन पडपे जया परी. एखादा विद्रूप ज्याप्रमाणे आपली किंमत वाढवण्यासाठी झकपट पोशाखाने साज श्रंगार करतो, त्याप्रमाणेच शरीर आणि वाणी यांना तपाचा मुलामा देऊन आपले मोल वाढवण्यासाठी हे लोक हे असो धनमानी आसू, वाढवणी तपकेजे सायासू, कैतेची तप राजसू बोली जेगा. एकंदरीत धनमानाची वासना अनावर वाढवून ज्या तपाचे कष्ट करण्यात येतात ते राजस तप म्हणावे. परी पहुर्णी जे दुहिले, कैते गुरु न दुभेची व्याले, का उभे शेत चारले पिकावया नुरे. ज्या गाईला पहुर्णी नावाचा ओटीचा रोग झाला आहे ती जशी व्याली तर दूध देत नाही
किंवा जे शेत उभे असतानाच गुराकडून खावविले जाते, त्या शेतामध्ये जसे पीक येत नाही, तैसे पोकारिता तपू की जे जे साक्षेपू ते फळी तव वसोपू निशेष जायू. तसा मोठा पुकारा करून जे तप मोठ्या डौलाने केले जाते ते केवळ निष्फळ ठरते आणि फुकट जाते. ऐसे निर्फळ देखुनी करिता माझारी सांडी पांडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. तसेच हे अर्जुना, हे तप निष्फळ आहे असे दिसून येताच ते करणारा ते मध्येच अर्धवटपणे सोडून देतो आणि म्हणून अशा तपामध्ये ठामपणाही असू शकत नाही. एरवी तरी आकाश मांडी जो गरजुनी ब्रह्मांड फोडी तू अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. जो अकाळी आलेला ढग आकाशामध्ये मोठ्याने गडगडाट करतो आणि ब्रह्मांडाला गजबजून टाकतो, तो घडीभर सुद्धा टिकत नाही, थोड्याच वेळात तो नाहीसा होतो. तैसे राजस तपजे होय ते फळी किरवांझ जाई परी आचरणेही नोहे निर्वाहते गा. तसेच जे राजस तप असते ते निवळ निष्फळ होऊन वांजोटे ठरते, पण आचरणारामध्ये सुद्धा ते तडीच जात नाही. आता तेची तप बुडते तामसाची रीती भय परत्र आणि कीर्ती मुकोनी किजे. आता हेच तप जर तामस प्रकारचे असेल तर ते तप केल्याने स्वर्ग लाभ आणि इहलोकीचा कीर्ती लाभ या दोन्ही गोष्टीलाही तो मनुष्य मुकत असतो. मूढग्राही नात्मनु यत्क्रीडया क्रियते तपू परशोत्सादनार्थं वा तत्तामसमुद्वारतम. हेकटपणाने स्वतःला पीडाकारक किंवा दुसऱ्याचा नाश करण्यासाठी जे तप करतात त्याला तामस तप म्हणतात. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैरियाचे. अर्जुना, जे निव्वळ मूर्खपणाचे वारे अंगामध्ये संचारून शरीर शत्रू मानले जाते, म्हणजे शरीरालाच शत्रू मानले जाते. पंचाग्नीची दडगी खोल विजते शरीरा लागी का इंधन की जे हे आगी आतू लावी. पंचाग्नीची साधना करतात, त्यासाठी पंचाग्नीची आहार शरीराला लावण्यात येते किंवा शरीर सर्पाप्रमाणे जळेल अशी आग आतून पेटवण्यात येते. माता जाळी जाती गुगळू पाठी घाली जाती गळू अंग जाळती इंगळू जळत भीता. डोक्यावर गुगुळ जाळण्यात येतो, पाठीला गळ टोचण्यात येतो किंवा सभोवती पेटवलेल्या आगीमध्ये शरीर होरपळून काढण्यात येते. दवडोनी श्वासोश्वासू हिजती वायाची उपवासू का घेपती धुमाचे घासू अधोमुखे. श्वासोश्वासाला बंद करून जेव्हा उगीच उपास करण्यात येतात किंवा उलटे टांगून घेऊन धुरीवर धूम्रपान करण्यात येते. हिमोदके अखंठे खडके शिवजती तटे जितया मांसाचे चिमुटे तोडिती जेथू. नदीच्या खडकाळ तटावर बर्फासारख्या थंड गाळावर पाण्यामध्ये उभे राहण्यात येते किंवा आपल्या सांगाच्या जित्या मांसाचे लचके तोडण्यात येतात. ऐसी नानापरी ही काया घाय सुतापै धनंजया तपकेजे नाशावया पुढील आते. अर्जुना, जेव्हा अशा प्रकारे नाना प्रकारच्या यातना शरीराला देण्यात येतात तेव्हा जे तप घडते आणि त्या तपाचा हेतू केवळ दुसऱ्याचा नाश करणे हाच असतो. अंग भारी सुटला धोंडा आपण फुटुनी होय खंडखंडा काढ जाल याचे रगडा करी जैसा. अशा प्रकारचे तप आचरून जो आपले शरीर आटवतो तो ज्याप्रमाणे आपल्याच वजनाने ढळलेला धोंडा खाली गडगडून त्याच्या कपडा उडतात, तो गडगडणारा धोंडा उडताना जर कोण आडवा आलं तर तो त्याचा चंदामंदा करून टाकतो. देवी आपुली आटनिया सुखे असतया प्राणिया जिया वया शिरानिया की जती गा. त्याप्रमाणे सुखाने राहणाऱ्या आपल्या जीवाला क्लेश देऊन विजयाच्या दुष्ट वासनेने हे तप तो आचरण करीत असतो. किंबहुनाही ओखटी घेऊनी क्लेशाची हातवटी तप निफजे ते कीर्ती तामस होयो. अशा प्रकारे
शरीर यातनेच्या भयंकर कृतीने अर्जुना ते तप निष्पन्न होते, ते तामस तप आहे असे समजावे. एवं सत्वाधिकाचा अंगी पडिली तपतेही भागी, झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. तसेच सत्वादी गुणांच्या योगाने तपाचे जे 3 प्रकार कसे कसे होतात हे तुला मी स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता बोलता प्रसंगा आली म्हणून पैगा, करू रूपदान लिंगा त्रिविधा तया. आता प्रसंग ते आला आहे म्हणून दानाच्या 3 प्रकारांची लक्षणे तुला कथन करतो. हेथ गुणाचे नि बोले दान ही त्रिविध जसे झाले, तेची ऐक पहिले सात्विक ऐसे. या ठिकाणी गुणाच्या योगाने दानाचेही 3 प्रकार होतात, तरी पहिल्या सात्विक दानाचे लक्षण ऐक. दातव्यमिती यद्दानं देते अनुपकारिणी, देशे काले च पात्रेषु तद्दानं सात्विकं स्मृतम्. दान करणे हे आपले कर्तव्य आहे असे मानून आपल्यावर उपकार न करणाऱ्यास योग्य स्थळी आणि योग्य काळी तसेच पात्रापात्र पाहून जे दान देतात त्याला सात्विक दान असे म्हणतात. तरी स्वधर्मा तो ते जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्या धर्माप्रमाणे आचरण करीत असता जे जे द्रव्यादी प्राप्त होईल ते ते मोठ्या बहुमानाने दुसऱ्याला द्यावे. जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्रा वाफे जा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसे. उत्तम बीज जर लाभलं तर चांगल्या दमदार शेताची उणीव भासावी, तसाच दानाचाही प्रकार वारंवार दृष्टीस येतो. अनर्घ्य रत्न हाता चढे, तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंगू. तसा अमोल हिरा हाती यावा, पण कोंदणासाठी सोन्याचीच वाण पडावी आणि त्यातून हे दोन्ही लाभली तर त्यांच्या बनलेल्या दागिन्याला वापरण्यासाठी अंगच नसावी, असा काहीचा प्रकार घडून येतो. परीसन सुरधो संपत्ती हे तिन्ही एकी मिळते, जय भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी. जेव्हा आपले भाग्य खरोखरच उदयाला येतं तेव्हा जसा सणवार, जीवाचा सखा आणि धनसंपत्ती या तिन्हींचा योग जुळून येतो. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज